हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे परीची दुनिया. आणि माझ्या दुनियेत तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि तुम्ही बघू शकता माझ्या घरी आज कोण आलेलं आहे. हे माझे जिजू आहेत, ज्यांची ढेबरी तुम्ही बघू शकता. 7वा महिना लागला आहे. आणि इकडं त्यांचा माझे मिस्टर बी तसेच आहेत, त्यांना बी 7वा महिना लागला, यांना बी 7वा महिना. आणि ही माझ्या बहिणीची मुलगी आहे. हाय बिट्टू. आणि ही माझी बहीण आहे मोठी. हाय कर ग. आणि हा साईराम आहे, हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे. हाय कर साईराम. हाय. तर बाबू एवढा खुश झालाय, त्याला खेळायला कोणी नसतं, तर साईराम आलाय खेळायला. तर बाबू खूप हॅपी आहे. आणि जिजू तुम्हाला कसं वाटतंय मला भेटून? जिजू खूपच लाजाळू आहेत आणि खूप लाजतायत. ते पळून गेले, ते कॅमेऱ्या पुढे यायला खूप लाजतायत. सो मी तुम्हाला भेटते 5 मिनिटांनी. तर गाईस बघू शकता बहिणी भावाची कशी मस्ती चालली. हाय करा. मस्त मज्जा करतायत 3 जण. नाहीतर बाबू एकटाच खेळत असतो माझा. मस्ती नाही, मस्ती नाही, मस्ती नाही. आणि हे बघा जिजू माझे. ग कुणीतरी येणार ग. झोपा चाललंय. जेवण झाले आत्ताच मस्तपैकी जेवण केले आम्ही. आणि मस्त बसलो. ओरडू नका. आणि मस्त बसलो आम्ही थंड हवेला. बघू शकता गाईस तुम्ही. अहो घरी असल्यावर ही मज्जा असते. अहो काही पण आणून देतं मला खायला. आता मला गोळावालाचा आवाज आला, तो गोळा आणून द्यायला गेले. तुम्ही बघू शकता माझ्यासाठी उठून गेले, का तर मला आवडतो म्हणून. आणि आता बाबू झोपलेला आहे ना, तो झोपलेला आहे म्हणून मी खाते, नाहीतर मग मी त्याला देत नाही बर्फाचा गोळा. सो गाईस हे बघा आपला थंड थंड मस्त गोळा आलेला आहे. आणि इथे बाबू झोपलेला आहे, सो म्हणून मी गोळा खाणार आहे. नाही तर तो मला खाऊ दिला नसता आणि त्याने खाल्ला असता. थँक्यू. खाऊन बघा ना तुम्ही थोडंसं. हो. छान आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे ना, ही क्लिप मी पुढे ॲड केली. दीदी जिजू यायच्या अगोदरचा व्हिडिओ आहे हा. तर मस्त एन्जॉय केली मी. गोळा थंड थंड होता मस्त. आणि मग नंतर दीदी जिजू आले होते माझे पुण्यावरून. तर हाय गाईज, ही आहे माझी बिट्टू. ही माझी लेक आहे. बिट्टू कितवीला आहे तू? 5वीला आहे. 5 झाली? आता 6वीला गेली का 5वीला गेली? 5वी. स्टडी छान करायच्या. तर इकडे आहे बाबू, इकडे आहे बिट्टू. तर उद्या जाणार आहे बिट्टू. मग आमच्या आठवण येईल बिट्टू? बरं. आणि राहा माझ्याजवळ. हाय. इथं बस. साईराम ये इथं बस. इकडून ये पाठीमागून. आणि हा माझा साईराम आहे. साईराम तू पण जाणार उद्या? तू राहा माझ्याजवळ. का बरं बाळा? राहणार आहे. तुला नाही जाऊ देणार मी. माझ्या बिट्टूलाही ठेवून देणार. बिट्टू तू किती छोटी होती ग. किती लहान होती तू 2015 मध्ये. मी पण लहानच होती. माझं पण लग्न नव्हतं झालं, पण तू किती लहान होती. आता किती मोठी झाली. तर गाईस कशी वाटली माझी मुलगी तुम्हाला, माझी लेक? नक्की कमेंट करून सांगा बिट्टू माझी कशी वाटली. चला तर मग मी भेटते तुम्हाला. बाय बाय. इकडे निघाले सगळे पुण्याला जाण्यासाठी. दीदी जिजू
आणि बिट्टू आम्ही खूप मिस करू सगळ्यांना. आणि इथे इमोशनल झाले होते सगळे, मम्मी आम्ही सगळे रडत होतो. दीदी चालली होती तर, कारण वर्षातून एकदाच येते ती. मागच्या वर्षी आलेली, तर ह्या वर्षीच आलेली, मुलाला सुट्ट्या लागल्या होत्या. तर आत्ता डायरेक्ट पुढच्या वर्षीच येणार. वर्षभर आम्ही एकमेकांना कोणीच भेटत नाही. वर्षातून एकदाच येते ती. आणि तिची रात्रीची ट्रॅव्हल्स होती, मग रिक्षावाल्याला बोलवलं होतं. सगळे गेले, आम्ही सगळे सोडायला गेलो तिला. जायची इच्छाच नव्हती पण तिच्यावाली, पण प्रत्येकाला प्रत्येकाच्या घरी जावंच लागतं. आपल्या स्वतःच्या काही जिम्मेदाऱ्या काही असतात, मुलांच्या शाळा, त्याच्यामुळे जावंच लागतं. किती दिवस आपण आईवडिलांच्या इथं राहिलो तर एक दिवस आपल्याला सोडून सासरी जावंच लागतं. तर चला गाईस, माझी दीदी गेली पुण्याला. गोलू कुठे चालली तू? कुठे चालली गोलू? कुठे चालली? अरे आपले गाली चालवती तू गाली चालवती? तोड बघ ना. गाडी गाडी चालवतोय गोल्या. तोंड पण सोबत. चला चला घरी चला. बाय. हा तर गाईस, दीदीला सोडलं आपण, त्याची 12ची ट्रॅव्हल्स होती. आणि आता आपण चाललोय घराकडे. आता वाजले रात्रीचे 11:30. सगळे खूप इमोशनल होते. सो प्रत्येकाला सगळ्यांच्या घरी जावंच लागतं. तर आम्ही पण चाललोय. चला बाय.